मी तुमचा मित्र प्रतीक मोरे पुन्हा एकदा आपण तुमच्यासाठी घेऊन आलोय नवीन असं खास ट्युटोरियल. तर मित्रांनो, लवकरच आपले छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येते, तर त्याच्यावर आपण तुमच्यासाठी खास ट्युटोरियल घेऊन आलोय. तर आपण आज मागची व्हिडिओ आपली बघितली असेल तुम्ही, महाशिवरात्रीची आणि सेवालाल जयंतीची. तर आपण पॉलिटिकल थीम मध्ये आता इथून पुढे तुमच्यासाठी डिझाईन घेऊन येणार आहे. उगाच काहीतरी नाही करणार, पॉलिटिकल प्रोफेशनल डिझाईन तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर ह्या दोन्ही डिझाईनचं PLP फाईल, PSD फाईल आणि मटेरियल हे तिन्ही गोष्टी देणार आहे. तर या तिन्ही गोष्टीचा पासवर्ड मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये असणार आहे. तर पासवर्ड हा मित्रांनो 2 स्टेप मध्ये असणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि आपल्या चॅनलचे मित्रांनो लवकरच 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट होणार आहेत. तर आपण त्यानिमित्त तुमच्यासाठी जेवढं आपल्याकडं मटेरियल आहे सगळं तुमच्यासाठी फ्री घेऊन येणार आहे. तर त्यासाठी ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो, आपण आलोय आता फोटोशॉपच्या स्क्रीनवर. तर जी आपली पहिली डिझाईन आहे मित्रांनो, तर ती आपण तुम्हाला दाखवतो. त्यात आपण काय काय मटेरियल यूज केले आणि कशा प्रकारे यूज केले. तर हे आपलं बॅकग्राऊंड आहे. हे आपण थोडं रेडिश आणि ऑरेंज कलर मध्ये बॅकग्राऊंड घेतले मित्रांनो. त्यानंतर आपण जे टेक्स्ट आहे तर ते टेक्स्ट मारलंय. तर ते टेक्स्टला ओव्हरले केले. सगळे जे टेक्स्ट आहेत असे एका फाईलमध्ये एकत्र केलेत. त्याला मास्क लावलंय आणि थोडा साईडला ब्रश मारलाय जेणेकरून ते फेंट फेंट दिसावं त्यासाठी. तर ते अशा पद्धतीने. त्यानंतर थोडं खाली बघा ब्रश मारलाय रेड कलरचा अशा पद्धतीने. त्यानंतर आपलं जे शिवनेरी फोर्ट आहे तर ते आपण मागं ब्लेंड केलंय. तर त्याचं ब्लेंडिंग मोड स्क्रीन ठेवलाय मित्रांनो आपण. आणि त्याला सुद्धा जे इथून मास्क मारलंय, इथून मास्क मारलंय आणि त्याला ब्रश मारलंय म्हणजे इरेज केले. त्यानंतर जे लाईट इफेक्ट आहे गोल्डन कलरचा तर तो मारलाय. तो असा मारलाय की शिवाजी महाराजांच्या बॅक साईडने असं प्रकाश पडलाय ते दाखवण्यासाठी आपण तो मारलाय. तर त्यानंतर वरनं सूर्यकिरण दाखवले असे लाईट इफेक्ट मध्ये. तर त्याचा सुद्धा आपण ब्लेंड मोड स्क्रीन केलाय मित्रांनो आणि याचा सुद्धा स्क्रीन केलाय. तर त्यानंतर आपण इथे थोडा टेक्स्टला तिथे प्रॉब्लेम येतोय त्यासाठी आपण ऑरेंज कलरचा ब्रश मारलाय तिथे. मी तुम्हाला नंतर सांगेलच की कशासाठी मारलाय नक्की. तर त्यानंतर जी राजमुद्रा आहे ती महाराजांच्या डोक्याच्या बॅक साईडला यावी म्हणून ती तिथं अशी त्याला पण मित्रांनो स्क्रीन ब्लेंडिंग मोड मारलाय बघू शकता. आणि त्यानंतर मित्रांनो आपण जे आपलं आवडतीचं फिल्टर इफेक्ट मध्ये जे आपण मारतो अशा पद्धतीने फिल्टर, कारण मी तुम्हाला दाखवलेलंच आहे ते आपण इथं मारलंय. खूप ऑपोसिटी झाली मित्रांनो. आपण ह्याची थोडीशी ऑपोसिटी कमी करू. हा, ओके. एकदम खतरनाक दिसतंय मित्रांनो आता. तर त्यानंतर एक नंबर अशी बॅकग्राऊंडच तयार झाले मित्रांनो. त्यानंतर जे खालचं आहे आपण खाली जे योद्धे आहेत महाराजांचे जे मावळे आहेत ते असे घोड्यावर दाखवलेत मित्रांनो. हे सुद्धा आपण Pinterest वरनं घेतलंय. त्याला सुद्धा आपण मल्टिप्लाय असा ब्लेंड मोड वापरलाय मित्रांनो. त्याच्यामुळे एक नंबर खतरनाक दिसतंय मित्रांनो ते. आणि त्यानंतर त्याला मास्क मारलाय आणि ब्रश मारले. तर त्यामुळं ते खूप असं भारी दिसते मित्रांनो. त्यानंतर आपले जे महाराजांचा फोटो आहे तो कलर ओव्हरले मारलाय त्याला मित्रांनो व्हाईट कलरचा, कारण त्याला आपल्याला वन साइड बॉर्डर बाहेर काढायची होती म्हणून. तर बघू शकता वरचा पण आपण करतो. ह्या साईडने बघा कशी बॉर्डर बाहेर आलेली आहे.
तर अशा पद्धतीने आपल्याला बॉर्डर बाहेर काढायची होती. त्यामुळे आपण अजून एक लेयर घेऊन खाली कलर ओव्हरले मारलाय. त्यानंतर बघू शकता जे टेक्स्ट इफेक्ट आहे, तर त्याला आपण शॅडो वापरलाय मित्रांनो. तर तो शॅडो इथं मारलेला आहे. तो ॲक्चुअली ब्लॅक आहे मित्रांनो, पण त्याला आपण कलर ओव्हरले दिलाय आणि जो बॅकग्राऊंडचा कलर आहे रेडिश, तोच आपण त्याला ठेवलेला आहे. त्यानंतर आपलं जे पूर्ण टेक्स्ट आहे, ते अशा पद्धतीने मारलंय आणि आपण काय केलंय मित्रांनो, जे तिन्ही टेक्स्ट आहेत, ते एका फोल्डरमध्ये टाकलेत ग्रुपमध्ये आणि त्या ग्रुपला आपण डायरेक्ट हे ब्लेंडिंग मोड मारलेत. जे काल मग आपण मारला होता. मला वाटतं आपण महाशिवरात्रीच्या डिझाइनला आपण यूज केला होता. तो इफेक्ट आपण इथं मारलाय. अशा पद्धतीने बघू शकता. तर त्यानंतर मित्रांनो, आपण जे ते खालचं टेक्स्ट बघू. तर टेक्स्ट मित्रांनो खूप खाली आलंय. थोडंसं वर घेतो मी. तर जे इथे मित्रांनो जे यांच्या जयंतीनिमित्त जे टेक्स्ट आहे, तर त्याला आपण व्हाईट कलर मारलाय आणि जो पॉपिन्सचा रेग्युलर फॉन्ट आहे, तो वापरलाय आणि जे त्रिवार मानाचा मुजरा जे लिहिलेले आहे, त्याला आपण मित्रांनो पॉपिन्सचा बोल्ड फॉन्ट वापरलाय आणि त्याला येलो कलर मारलाय. असं बघू शकता इथपर्यंत आपली डिझाइन झालेली आहे. त्यानंतर मित्रांनो, जे टेक्स्ट आहे, ते टेक्स्ट या पद्धतीने असं मारलेलं आहे मित्रांनो. त्याला आपण व्हाईट कलर वापरलाय आणि पॉपिन्सचाच फॉन्ट वापरलाय. शक्यतो पॉपिन्सचेच फॉन्ट वापरा मित्रांनो, कारण ते वापरायला खूप सोपे जातात आणि दिसायला पण अट्रॅक्टिव्ह दिसतात. त्यानंतर जी तारीख आहे, ती तारीख आपण इथं टाकलेली आहे. पण ती काही मला एवढी खास नाही दिसली, त्यामुळे मी ती फक्त टाकून ठेवली. तिचा वापर नाही केला कुठे. त्यानंतर जे शेप आहे, तुम्ही शेपबद्दल मला काय अजून सांगितलं नाही. तुम्ही मला सांगितल्यानंतर आपण लगेच त्या शेपवर एक व्हिडिओ घेऊन येऊ तुमच्यासाठी नक्कीच. त्यानंतर हे बघू शकता, आपण जे शेप आहे, ते शेप वापरलेत. इकडे एक वापरलाय, इकडे एक वापरलेला आहे. बघा इथे एक वापरलेला आहे आणि इथे वरती एक वापरलेला आहे. त्यानंतर बघू शकता, हे जे आहे, ते आपला जो लोगो, तो आपण इथं वापरलाय. जर तुम्हाला पॉलिटिकल डिझाइनसाठी यूज करायची असेल डिझाइन, तर तुम्ही लोगो काढून खाली तुमचं नाव वगैरे, फोटो वगैरे टाकून यूज करू शकता. त्यासाठी आपण मेन आपला जो उद्देश आहे मित्रांनो, ते पॉलिटिकल डिझाइनवर आहे. तर पॉलिटिकल डिझाइनसाठी तुम्ही हे वापरू शकता, नाही का? म्हणजे डिझाइन खूप अट्रॅक्टिव्ह बनवली आपण. तर त्यानंतर काय करू आपण मित्रांनो, पूर्ण जी डिझाइन आहे, ती डिझाइन सिलेक्ट करू. अल्ट कंट्रोल शिफ्ट ई करू. त्यानंतर आपली जी डिझाइन आहे मर्ज झाली आणि ती वेगळ्या लेयरमध्ये आली. त्याला काय करू मित्रांनो, कंट्रोल शिफ्ट ए केलं की सॉरी फिल्टर कॅमेरा इफेक्टमध्ये आलो मित्रांनो आपण. त्यानंतर जे प्रोफाईल कलरच्या शेजारी इथे इथे मित्रांनो आर्टिस्टिकमध्ये जायचंय. त्यानंतर तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुमच्या पद्धतीने करायचंय. तर मी हे मारतो 33 सेकंड 60% आणि ओके करतो आणि डिझाइन सेव्ह करतो. सेव्ह करताना पण मित्रांनो तुम्हाला एक्सपोर्ट ॲज करायची आणि त्यानंतर इथे जेपीजी करायचे मित्रांनो. इथे पीएनजी असेल तुमच्या इथे किंवा जेपीजी असू शकतं. तिथे जेपीजी असेल याची काळजी घ्या आणि त्यानंतर सेव्ह करा. अशा पद्धतीने डिझाइन सेव्ह झाली मित्रांनो. आपण आता बघू 2 नंबरची डिझाइन. तर 2 नंबरच्या डिझाइनसाठी मित्रांनो प्रथम आपण आलोय ब्लँक्स पेजवर. तर त्यानंतर आपलं जे बॅकग्राऊंड आहे ते पूर्ण रेड कलरचं आहे. ते बघू शकता. त्याला आपण थोडं ब्लर मारलंय, गॉशन ब्लर. त्यामुळे ते ब्लर दिसतंय. नाहीतर ते थोडं असं हे फाटत होतं क्वालिटी त्याची. त्यामुळे आपण त्याला गॉशन ब्लर मारलंय.
त्यानंतर बघू शकतो त्याच्यावर आपण एक लेअर मारली, पिन लाईट हा ब्लेंडिंग इफेक्ट वापरलाय आणि त्याची ऑपेसिटी आपण 33 ठेवली. ते अशा पद्धतीने दिसते आपल्याला. इफेक्ट त्याचा असा येतोय. त्यानंतर जे आपलं टेक्स्चर आहे ते आपण मारले. तर टेक्स्चरची ऑपेसिटी थोडी कमी करू मित्रांनो आपण अशी. ओके. तर त्यानंतर मित्रांनो आपण जे टेक्स्ट वापरलेलं आहे ते जे आपण असे एका लाईनीत टेक्स्ट घेतले सगळे एका ग्रुपमध्ये आणि त्याला आपण मित्रांनो हे लावलंय, मास्क लावलंय आणि त्याला साइडनं ब्रश मारलाय. त्यानंतर बघू शकता शिवनेरी फोर्ट आहे. तो आपण इथं वापरलेला आहे असा. सॉरी हा जरा वर खाली झालंय ते. खाली घेतो. हां, असा शिवनेरी फोर्ट आहे. त्यानंतर आपण जो इफेक्ट वापरलाय तो आहे जो आपण मागच्या डिझाइनमध्ये तुम्हाला दाखवला जो जो आपण महाराजांच्या डोक्याच्या मागं जो इफेक्ट टाकलाय तोच इफेक्ट इथं पण वापरलेला आहे. बघू शकता. त्यानंतर जे सनराईजचा इफेक्ट आहे, तो पण आपण या डिझाइनमध्ये वापरलेला आहे. तो आपण वरनं सोडलेला आहे आणि त्याला खाली मास्क मारून थोडा ब्रश मारलेला आहे. त्याचं ब्लेंडिंग मोड आपण स्क्रीन ठेवलंय आणि याचं सुद्धा स्क्रीन ठेवलंय. त्यानंतर जो महाराजांचा फोटो आहे, तो आपण घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही. महाराजांचा फोटो व्हाईट केलेला आहे मित्रांनो आपण त्याला. एक 2च मिनिटं थांबा, 2च मिनिटं थांबा. मी थोडंसं लॅपटॉप चार्जिंग लावतो आणि मग आपण परत चालू करू. 2च मिनिटं थांबा. तर बघू शकतो अशा पद्धतीने व्हाईट कलर ओव्हरले मारलाय आपण त्याला आणि टेक्स्ट टाकलं फोटो टाकलाय. त्यानंतर जे आपला ओरिजिनल फोटो आहे, त्याला आपण कॅमेरा इफेक्ट मारलेला आहे मित्रांनो आणि तो आपण इथे ॲड केलाय. महाराजांचा आडवा फोटो आपण घेतलेला आहे वन साइड. त्यानंतर जे फौज आहे, तर ते फौजेचं बॅकग्राऊंड घेतलंय थोडंसं आणि त्याला आपण मल्टिप्लाय ब्लेंड मोड मारून मास्क मारलाय आणि थोडं वरनं आणि खालनं ब्रश मारलाय. जेणेकरून ते त्याच्यात मिक्स व्हावं, एजेस दिसू नये म्हणून. तर त्यानंतर हे बघा जे टेक्स्ट आहे, तर त्याला आपण इन्फिनिटीचा फॉन्ट वापरलेला आहे. इन्फिनिटी 39 शक्यतो माझ्या मते 39 असेल शक्यतो माझ्या मते. आणि त्यानंतर मित्रांनो जे आपलं टेक्स्ट आहे, ते आपण वापरलेलं आहे. त्याला आपण पॉपिन रेग्युलर फॉन्ट वापरलेला आहे आणि व्हाईट कलर त्याला मारलेला आहे आपण. त्यानंतर जे सेम आपण त्या डिझाइनमध्ये दाखवलं, तेच आपण सेम इथं वापरलेलं आहे. जे यांच्या जयंतीनिमित्त जो टेक्स्ट आहे, त्याला आपण व्हाईट कलरचा मित्रांनो कलर मारलेला आहे आणि रेग्युलर फॉन्ट वापरलेला आहे पॉपिन्सचा. आणि जे खालचं टेक्स्ट आहे, तर त्याला मित्रांनो बोल्ड वापरलेलं आहे आपण फॉन्ट पॉपिन्सचा आणि त्याला येलो कलरचं कलर मारलेला आहे. बघू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर जे आपलं शेप आहे, ते शेप वरती मारलेलं आहे. त्याला आपण ओव्हरले इफेक्ट मारलेला आहे. खाली पण आपण शेप मारलाय आणि त्यानंतर आपण आपला लोगो टाकलाय. तर अशा पद्धतीने डिझाइन झाली. तर याला आपण आता काय करू, पूर्ण डिझाइन सिलेक्ट करूया. अल्ट कंट्रोल शिफ्ट ई करूया. लेयर आली वरती बघू शकता तुम्ही. त्याला अल्ट कंट्रोल शिफ्ट ए करा. त्यानंतर बघू शकता इथे प्रोफाईल कलरच्या शेजारी जायचे इथे 4 बॉक्समध्ये. इथे जायचे, इथे. ओके. अशा पद्धतीने आपली डिझाइन रेडी. ही डिझाइन आपण सेव्ह करून घेऊ आणि आपला व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला असेल, तर तुमचे मनापासून आभार. आणि तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ खरंच आवडला असेल,
तर एक चांगली कमेंट करा, जेणेकरून मला बी कळेल की आपला चॅनल किती लोकांपर्यंत पोहोचतोय, लोकांचा काय प्रतिसाद आहे. कोणच कमेंट वगैरे करत नाही. त्यामुळे मला काहीच समजत नाही. तर तुम्ही सुद्धा कमेंट वगैरे करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.